मुंबईकर खेळाडू आता मुंबईमध्ये दाखल होतात आणि मुंबई विमानतळावरती त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळते। कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या हे मुंबईमध्ये पोहोचलेत आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अर्थातच पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय। चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं हे अर्थातच प्रत्येक भारतीयासाठी एक स्वप्न होतं आणि चॅम्पियन्स बनून हे टीम इंडियाचे खेळाडू मुंबईमध्ये परत आले। सुष्मिता भदाने अधिक माहिती देतील। सुस्मिता, भारताचा दणदणीत विजय दुबईमध्ये झाला आणि त्यानंतर भारतीय संघाचे कप्तान रोहित शर्मा हे आज मुंबईत आलेले आहेत। मोठ्या उत्साहानं अनेक लोकांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। रोहितच्या नावाचा जयघोष केला आणि चॅम्पियन होणं नेमकं काय असतं हे या एअरपोर्टवरती आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। खरं तर ज्या पद्धतीचा न्यूझीलंड सोबतचा सामना झाला हा अतिशय रंगतदार होता आणि त्यानंतर तितक्याच उत्साहानं चॅम्पियन्स अर्थात रोहित शर्माचं स्वागत करण्यात आलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस प्रोटेक्शन त्याला देण्यात आलं आहे। आपल्या कुटुंबियांसोबत रोहित शर्मा मुंबईत आलेला आपल्याला पाहायला मिळतो। धन्यवाद सुस्मिता या माहितीबद्दल। तर चॅम्पियन्स आपापल्या घरी परत आहेत। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या हे सर्वजण मुंबईमध्ये परत आलेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं क्रिकेट प्रेमींची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। एक मोठा विजय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कालच टीम इंडियानं साकारलेला आहे। 2013 साली टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली होती आणि तब्बल 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टीम इंडियानं पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं। या संपूर्ण सिरीजमध्ये एकही सामना भारतानं गमावला नाही आणि कालचा खेळ सुद्धा हा अक्षरशः दैदिप्यमान खेळ होता, कामगिरी उंचावणारा खेळ होता। याचमुळे टीम इंडियाचं अभिनंदन करण्यासाठी मुंबई विमानतळावरती प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळते आणि